रायगड जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधागड तालुक्यात शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीनं मोठी राजकीय खेळी केली आहे. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमाताई पाटील, मिलिंद देशमुख, रवींद्र देशमुख तसंच भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांचीही उपस्थिती होती. धडाडीचे कार्यकर्ते गिरीश गोविंद दळवी यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सदस्य प्रभाकर खंडागळे, सुशील मालुसरे, सविता बामगुडे, सुषमा वाघमारे, रमेश गौरू पवार, मनीषा गोरे, धोंडी पवार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राजेश शितोळे, धनंजय काकडे, योगेश खंडागळे, सुरेश चव्हाण, रघुनाथ खंडागळे, बाबू गोरे, संतोष शितोळे, शेखर जोरकर, ऋतिक पुजारी, प्रसाद गिरी, सचिन बामगुडे, विशाल देशमुख, मोतीराम वाघमारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठी उभारी मिळाली असून दुसरीकडे शिंदे शिवसेना आणि उबाठा गटासाठी ही बाब गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे मिशन लोकल बॉडी अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट संकेत या घडामोडीतून